खरं तर रोजच्या पूजेसाठी आपल्याला तुळस लागतेच आणि आपण छोटंसं आपल्याकडे झाड असेल तर त्याची तुळस आपण खुडून वापरतो. पण विशेष काही पूजा असतील किंवा सणावाराला आपल्याला थोडीशी जास्त लागते तुळस आणि त्यावेळेला आपण अशी बाजारातून जेव्हा तुळशीची पेंडी विकत आणतो त्याच्यानंतर आपल्याला ती मात्र निवडून घ्यावी लागते. आता ह्या पेंडीमध्ये जेव्हा आपण बाजारातून विकत आणतो तेव्हा त्या फांद्या कापलेल्या असतात. लहान मोठ्या फांद्या जशा आहेत तशा त्या कापून आपल्याला पेंडी बांधून मिळालेल्या असतात. तर याच्यामध्ये जेव्हा आपण निवडायची आहे तुळस तर तीसुद्धा छोटीशी मंजेरी असलेली आणि 2-4 पानं असलेली या पद्धतीनं सगळ्यात वरचा भाग खुडून घ्यायचा आहे. प्रत्येक फांदीच्या टोकावर नवीन पानं आलेली असतात आणि मंजिरी पण काही वेळेला आलेली असते. तर त्या मंजिरीबरोबर टोकाकडची पानं जी कोवळी आलेली असतात तीसुद्धा खुडून घ्यायची. काही वेळा हे बघा असं मुख्य फांदी असते आणि त्याला आजूबाजूला या पद्धतीनं नवीन फांद्या येत असतात. तर अशा 2-4 पानांच्या ह्या टिंगशी तोडून घ्यायच्या. याला काही ठिकाणी टिंगशी असं म्हणतात. नैवेद्यासाठी खाली असलेली मोठी पानंसुद्धा नुसती वापरली तरीसुद्धा चालतं. उरलेल्या फांद्या, मंजिरी किंवा पानं अजिबात टाकून देऊ नका, कारण बहुगुणी आणि बहुमौल्यवान अशी ही तुळस आपली रोज पूजेसाठी मुद्दामून वापरली जाते. जेणेकरून रोज आपल्या घरामध्ये सुद्धा या औषधी गुणधर्मांचा उपयोग होऊ शकेल, फायदा होऊ शकेल. उरलेल्या फांद्या आणि पानं आपण रोजच्या चहामध्ये वापरू शकतो किंवा सर्दी तापाचा त्रास होत असेल तर आपण काढा करून विशेष पिऊ शकतो किंवा याचा वाळवून आपण चहा मसाला बनवू शकतो किंवा तुळशीची नुसती पावडर जरी बनवली किंवा वाळवून जरी फांद्या ठेवल्या तरीसुद्धा आपण याचा वापर चहामध्ये रोजच्या करून आरोग्यासाठीही उपयोग करू शकतो. तुळशीचं रोप आपल्याकडे असलं पाहिजे, पण निदान आपण विकत आणून तरी अशा पद्धतीनं तुळस वापरू शकतो.